धन्यवाद. आपण माळकरंजा येथे खमसवाडी जिल्हा परिषद गट आणि गण या मतदारसंघात आलेलो आहोत. पंचायत समिती आणि जिल्हा परिषदचा आखाडा पेटलेला आहे. आज तागायतपर्यंत दिनांक 27 तारखेपर्यंत जे काय पक्षाकडे उमेदवारी मागितलेली आहे ते आजपर्यंत इच्छुक उमेदवार म्हणूनच आहेत. मग या पेटलेल्या आखाड्यामध्ये कोण अधिकृत उमेदवार ठरू शकतं ह्या माळकरंजा वासियांचं प्रतिक्रिया रूपात आपण ऐकूया. नाव सांगा. रत्नदीप अंकुश लोमटे. काय सांगचाल? जिल्हा परिषद खमसवाडी मतदारसंघात बरेच इच्छुकांची गर्दी वाढलेली आहे, त्या संदर्भात काय सांगतात? काय सांगायचं, सगळे बाहेरचेच उमेदवार यायला लागले. तर स्थानिक उमेदवार कुणी तर कोणताच पक्ष स्थानिक उमेदवाराला तिकीट देण्यात झालाय. सगळे बाहेरचेच उमेदवार आहेत. स्थानिकच्याला नाही का चान्स? स्थानिकला नाही का आतापासून तर आमच्या ऐकण्यात असं आहे की स्थानिक तर काही नाही अजून. मग शेवटी काय म्हणणं आहे? स्थानिक उमेदवाराला मतदान करायचं. स्थानिक उमेदवाराला. धन्यवाद. महेश हनुमंत कराड. काय सांगचाल या इलेक्शनच्या संदर्भात? हे म्हणलं तसंच की स्थानिक उमेदवार एक बी देना गेले, सगळे आयात केलेले उमेदवार आहेत. देत नाहीत असं आपल्याला कसं म्हणता येईल? आता ऐकणे तर आतापर्यंत तेच आहे ना. कारण फायनल व्हायचं पिरियड आणखीन पुढे आहे. मग त्यावेळेस बघू ना, जर स्थानिक उमेदवार जर दिला तर अवश्य आम्ही त्याला मतदान करू. धन्यवाद. नाव सांगा. संतोष संपतराव कराड. काय सांगचाल या आखाडा पेटलेला आहे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती? माल आयात होणे, कुठली गोष्ट म्हणजे कुठलाही उमेदवार कुठल्याही पक्षानं आयात करू नये. जी स्थानिक आहे त्याला भेटावं तिकीट. मग स्थानिक जो उमेदवार असेल कुठल्याही पक्षाचा असो त्याला आम्ही मतदान करू. जर आयात झालेला असेल तर आम्ही मतदान करणार नाही त्याला. होय का? स्थानिकचा कोण उमेदवार आहे? आणि आणखीन तर काय नाव कुणाचं ऐकण्यात आलं. मग कसं काय म्हणताय तुम्ही स्थानिकच्या उमेदवाराला उमेदवारी नाही? बाहेरचीच येतात ना, इथं येतात, प्रचार करून जातात, सभा घेऊन जातात, मुलाखत घेऊन जातात. बर. आम्हाला असं समजलं की दीपक ताटे नावाच्या अपक्ष उमेदवारानं तर भरपूर खर्च केलाय. येऊन मग काय त्याला मतदान टाकणार नाहीत का? काय सांगता येतं, टाकतील नाही टाकतील, आमचं तर काय सांगता येत नाही. आम्ही टाकू नाही टाकू. तुम्ही टाकणार ना? हो, आम्ही टाकणार. बर. तुम्ही? काम केले भरपूर तिनं गावासाठी. बर. टाकू त्याला मतदान. काय त्याला दीपक ताटेला. लोमटे पाटील काय सांगतात? जे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत त्याच्या संदर्भामध्ये आज जे तुम्ही मुलाखतीला आले, माझं एकच म्हणणं आहे की सर्व पक्षाच्या प्रमुखांना एक विनंती आहे हात जोडून की आरक्षण करायचंच कशाला? मग जर तुम्ही आरक्षित जागा जर सुटले असेल, जर आमचा एखादा आरक्षित मुलगा एखादा जर जिल्हा परिषद मध्ये जात असेल गटातला, तर काय अडचण आहे? तुम्ही बाहेरची माणसं काय म्हणून आमच्याकडे आणता? मला सगळ्याच पक्षप्रमुखाला माझी सगळ्याला विनंती आहे की बाबा तुम्ही जे बाहेरचे आयात आणून आमच्याकडे सोडायला लागलात ते चुकीचं व्हायला लागले तुमचं. तुमच्या वेळेस जर आम्ही बाहेरचा आणून जर आयात केला तर चालेल का? पक्षप्रमुख ज्यावेळेस विधानसभेला लोकसभेला कुठल्या बी उभारते त्यावेळेस आम्ही जर बाहेरचा उमेदवार आला आणि त्याला जर पुन्हा आम्ही मतदान केलं तर चालतंय का? मग त्याच्यासाठी आमच्या एखादा गरीबाचं लेकरू जर जिल्हा परिषद मध्ये जात असेल, या आमच्या 8 मतदारसंघामधल्या 8 गावामधला कुठला बी एक माणूस कुठल्याही पक्ष कुणा असू जा, कुठल्याही पक्षाचा असू जा, तो आमच्या मतदारसंघातला माणूस द्यावा, आमची सगळ्याला विनंती आहे. धन्यवाद. लोमटे साहेबांनी त्यांची प्रतिक्रिया जी आहे ते अतिशय जबाबदारी पद्धतीने त्यांनी मांडण्याचं काम केलेलं आहे. आणि हे अगदी बरोबर आहे की गेटकेन उमेदवार टाकला तर सगळ्याच पक्षाला त्रास होणार आहे. त्याऐवजी माळकरंजा वासियांचं म्हणणं आहे की 8 गावातील कुठलाही उमेदवार असू द्या, प्रॉपरचा उमेदवार असेल तर आम्ही त्याला सढळ हाताने मदत करू. धन्यवाद. मी ज्ञानोबा येडके, महाराष्ट्र न्यूजचा मुख्य संपादक.